अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली। मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन आयुक्त लहाने यांनी अकोलेकरांना केले आहे। अकोला महानगरपालिका आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली 14 जानेवारीला मतदानकरिता लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, सीलिंग व पोस्टर बॅलेट आदी साहित्य कर्मचारी यांना वाटप करण्यात येणार आहे। 630 मतदान केंद्रांकरिता मतदान संपन्न करणारी टीम शहरातील 6 ठिकाणी, ज्यामध्ये अकोला जिल्हा मराठा मंडळ रामदासपेठ, शासकीय धान्य गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल, राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्टेशन जवळ, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हिल लाईन जवळ, तसेच शासकीय धान्य गोडाऊन, खदान मंगरुळपीर रोड येथून साही झोनचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 630 मतदान केंद्रांकरिता रवाना होतील। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्याद्वारे आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त सुमेध अलोने, मनपा उपायुक्त विजय परतवार, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदींची उपस्थिती होती। आताच आपल्या सर्व पत्रकार बंधूंसोबत आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे। महानगरपालिकेची निवडणूक ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आज 12 तारीख आहे आणि 14 तारखेला या सगळ्या पोलिंग पार्टीज आपापल्या मतदान केंद्रावरती जातील। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील 630 मतदान केंद्रांकरिता आपण सर्व कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्यांना 14 तारखेला ह्या पोलिंग पार्टीज सर्व मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाहनांची आवश्यकता आहे। आपण विविध शाळांच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस, तसेच काही जीपची व्यवस्था, असे साधारणपणे 200 पेक्षा जास्त वाहनांची व्यवस्था केलेली आहे। त्या सर्व वाहनांना GPS लागलेला असेल आणि मतदान झाल्याच्या नंतर 15 तारखेला हे सर्व साहित्य जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे। स्ट्रॉंग रूम्स सुसज्ज आहेत। महानगरपालिकेमार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। ज्या मतदान केंद्रांवरती महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही आणि पडद्यामध्ये म्हणजे घोंगट असेल किंवा बाकी पडद्यामध्ये काही महिला असतील तर त्यांची आयडेंटिटी ओळखण्यासाठी त्यांनी जे ओळखपत्र आणलेलं आहे तीच महिला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक्स्ट्रा महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान केंद्रावरती केलेली आहे। त्याला पडदा नशीन आपण असा शब्द वापरतो। 255 मतदान केंद्रांवरती आपण पडदा नशीनची व्यवस्था केलेली आहे।